मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये निक्की आणि अंकितामध्ये सूरजवरून वाद झालेला आहे। काय आहे वाद पाहूयात या व्हिडिओमधून। तर नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की डायनिंग टेबलवर निक्की, सूरज, अंकिता आणि पॅडी दादा जेवताना दिसत आहेत। तर सूरजने काहीतरी सांडलेलं आहे तर तो पुसताना आपल्याला दिसतोय। तर अंकिता सूरजला बोलते की खुर्चीवर पण सांडवलंस। तर निक्की आहे ती बोलताना दिसतीये, जाऊ दे ना, किती त्याला टोकायचं। तर अंकिता बोलतीये सूरजला की ही जे सांगेल ना ते तू ऐक। तर निक्की आहे ती अंकिताला बोलते की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला टोकायचं, तुम्ही त्याला घर देताय तर त्याच्यावर अत्याचार करू नका। तर अंकिता आहे ती काय असं बोलताना दिसत आहे। तर निक्की बोलते की तुमचं खरं बाहेर आलं की ते तुम्हाला टोचतंच। तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतंय की पॅडी दादा आणि अभिजित बाथरूममध्ये आहेत। तर अभिजित पॅडी दादा यांना बोलत आहेत की सारखं टोकणं त्याला नाही आवडत आहे। तर पॅडी दादा बोलतायत अभिजितला, म्हणजे निक्कीच्या मताशी सहमत आहेस तू। तर मित्रांनो, निक्की बोलताना दिसतीये की तुम्ही त्याला घर देताय तर तुम्ही त्याच्यावर अत्याचार करू नका। मित्रांनो, अंकिता आहे ती बोलताना दिसलेली होती की तुझं घर झालं तर मी तुला राखी बांधेन, पण निक्की आहे ती आता हे बोलताना दिसतीये की तुम्ही घर देताय तर त्याच्यावर अत्याचार करू नका। तर मित्रांनो, माझं मत असं आहे की निक्कीला सूरजबद्दल इतकी आपुलकी वाटतेय तर ती तिची ट्रॉफी आहे ती सूरजला देईल का? मित्रांनो, अरबाज घराबाहेर गेल्यानंतर निक्की आपल्याला सूरज करताना दिसतीये। आता तिला फुटेज खाण्यासाठी कोणी दिसत नाहीये तर ती सूरज बरोबर राहून फुटेज खाण्याचा प्रयत्न करतेय। तर आता पाहूयात की अंकिता आणि निक्की मध्ये सूरजवरून हा झालेला वाद आहे तो कुठे जाऊन थांबतो, की या वादाचं आणखी काही रूपांतर होतं का, हे पाहणं सुद्धा तितकंच मजेशीर असणार आहे। तर मित्रांनो, तुमचं या प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।